हॅलो मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं ठाकरे कम्प्युटरच्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत आपल्या कम्प्युटरमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये असलेला विंडोज फायरवॉल कशा प्रकारे आपण ऑन किंवा ऑफ करू शकतो। तर त्यासाठी सिंपल तुम्हाला कंट्रोल पॅनल ओपन करून घ्यायचा आहे। मित्रांनो, तुमच्या डेस्कटॉपवरती जर कंट्रोल पॅनल नसेल तर तुम्ही स्टार्ट बटनचा वापर करून डायरेक्टली कंट्रोल पॅनल जरी सर्च केले तर कंट्रोल पॅनल तुम्हाला दिसून जाणार। कंट्रोल पॅनल तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे जर कंट्रोल पॅनल ओपन केल्यानंतर अशी सेटिंग दिसत नसेल तर बघा इकडे स्मॉल आयकॉन व्ह्यू बाय दिसते तुम्हाला ऑप्शन, त्याच्यामध्ये कॅटेगरी अशा प्रकारे दिसू शकते किंवा लार्ज आयकॉन म्हणजे खूप मोठे मोठे आयकॉन दिसू शकतात किंवा स्मॉल आयकॉन अशा प्रकारे दिसू शकतात। तर बघा मित्रांनो, तुम्हाला लार्ज आयकॉन करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर विंडोज डिफेंडर फायरवॉल तुम्हाला हा एक ऑप्शन दिसेल सगळ्यात खाली, तर इकडे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला खूप सारे सेटिंग्स याच्यामध्ये दिसून येतील। लेफ्ट साईडला तुम्हाला दुसऱ्या नंबरची सेटिंग ओपन करायची आहे जी की आहे टर्न विंडोज डिफेंडर फायरवॉल ऑन ऑर ऑफ, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर बघा इकडे ग्रीन ठिकाणी तुमचं चेक आहे, म्हणजे टर्न ऑन मध्ये तुमचा जे सिम्बॉल आहे तो चेकचा सिम्बॉल दिलेला आहे। तर त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं, याला ऑफ जर करायचं असेल तर सिंपल तुम्ही याला टर्न ऑफ वरती चेक करा। त्याच्यानंतर ओके वरती क्लिक करा। तुमच्या कम्प्युटरचा किंवा लॅपटॉपचा विंडोज फायरवॉल ऑफ झालेला आहे। ठीक आहे मित्रांनो, आता बघा याला ऑन कशा प्रकारे करायचं, तर तेच स्टेप आहे मित्रांनो। कंट्रोल पॅनल ओपन करून घ्या, त्याच्यानंतर विंडोज डिफेंडर फायरवॉलमध्ये जा, त्याच्यानंतर इकडे तुम्हाला दिसत असणार विंडोज फायरवॉल, ठीक आहे, इकडे तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता जो आपण ऑफ केला होता त्यालाच तुम्हाला जर ऑन करायचं असेल तर तुम्हाला ऑन वरती चेक करायचं आहे आणि खाली ओके वरती क्लिक करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर सिंपल याला क्लोज करा। तुमच्या कम्प्युटरचा किंवा लॅपटॉपचा विंडोज डिफेंडर फायरवॉल ऑन ऑफ तुम्ही अशा प्रकारे करू शकता। तर हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा। या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुमची हेल्प झाली असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ठाकरे कम्प्युटरच्या यूट्यूब चॅनलला आताच सबस्क्राईब करा। थँक्यू मित्रांनो।